अहमदाबादमध्ये मोठ्या विमान अपघात, मेघानी नगरमध्ये टेक ऑफ दरम्यान एअर इंडियाचे विमान कोसळले। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सह 242 जण विमानात होते। 100हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची संभावना आहे। महाराष्ट्रातील रेशन धारकांसाठी मोठी बातमी, जून मध्ये 3 महिन्याचे रेशन दिले जात आहे। पावसाळ्यात रेशन वितरणासाठी अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकारने एकाच वेळी 3 महिन्याचे रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई उपनगरीय सेवातील एसी लोकल गाड्यांमध्ये तांत्रिक त्रुटीमुळे सामान्य प्रवाशांना त्रास होत आहे। दररोज एअर कंडिशनिंग आणि दरवाजांच्या समस्यांमुळे प्रवाशांना विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। रस्ते दुरुस्तीच्या तक्रारी आणि त्यांच्या तात्काळ निराकरणासाठी बीएमसीने क्लिक फिक्स ॲप आणि व्हॉट्सअप चॅटबॉट लॉन्च केला, ज्यामध्ये नागरिक खड्ड्यांचा फोटो अपडेट करून तक्रार नोंदवू शकतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज सकाळी भेट। दोन्ही राजकारणी ताज हॉटेलमध्ये भेटले। युतीबाबत राजकीय हालचाल तीव्र। अंबरनाथ स्थानकावर एक अंध व्यक्ती चुकून ट्रॅकवर पडला। समोरून येणाऱ्या लोकल ट्रेन पाहून लोक घाबरले, पण स्थानकावर उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाचा जवानाने आपली चपळता दाखवीत तात्काळ त्या व्यक्तीला वाचवले। ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली। ऑपरेशन सिंदूर हे व्हिडिओ गेम खेळण्यासारखे होते। काँग्रेस नेता नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्याने मोठा विवाद वाढला। भाजप याच्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की काँग्रेसने सैन्याचा अपमान केला आहे, यांनी याची चूक स्वीकारावी आणि माफी मागावी। गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची सुटका होईल। महाराष्ट्र सरकार वाहतूक नियंत्रणासाठी पर्यायी मार्गाचा वापर करणार। पर्यायी मार्ग विकसित करण्यासाठी लवकरच निधी वाटप केला जाईल। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी संघ सतर्क। RSS मुंबईच्या प्रत्येक वार्डवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। पुढील 2 महिन्यात हिंदू मते आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला जाईल। कुलाबा येथील मलाड ट्रान्झिट कॅम्पमध्ये कप परेड पोलिसांनी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला। कुलूप तोडून बंद खोलीत राहून गांजा विकणाऱ्या 4 आरोपींना अटक। नागरिकांच्या तक्रारीवर कारवाई। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये वादळात अचानक प्रवेशद्वार कोसळले। ढिगाऱ्याखाली 2 जण दाबल्याने 2 जणांचा मृत्यू, 3-4 जण जखमी झाले। जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात 30,000 परिचारिका संपावर जाणार आहेत। आरोग्य सेवा धोक्यात। कॉन्ट्रॅक्ट बेस नोकऱ्या काढून सरकारी रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी करण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। मुंबईत चांदिवली येथील एका पुरुषाने फेसबुकवर भेटलेल्या महिलेच्या जाळ्यात अडकून 19 दिवसात 40 लाख रुपये गुंतवले। गुंतवणुकीची लालच दाखवून त्याची फसवणूक करण्यात आली। सायबर गुन्हा दाखल। मुंबईकरांचे जीवन धोक्यात। हवेची गुणवत्ता कमी होत चालली आहे। वाढत्या बांधकामामुळे वायू प्रदूषणाची भीती वाढली आहे। महाराष्ट्रात निवडणुकीत राहुल गांधींवर मत चोरीचा आरोप। काँग्रेसने निषेधार्थ राज्यव्यापी मशाल मिरवणूक काढण्याची योजना आखली। गोव्यात वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली क्रूरता। हॉटेलच्या खोलीत 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी अटक। हॉटेलही सील। महाराष्ट्र सायबर सेलने 2019 ते 2025 च्या दरम्यान नोंदवलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित 700 कोटी रुपयांना फ्रीज केले। पैसे वसूल केले जात आहेत। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 22 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 91,000 रुपये पोहोचला, तर चांदीचा भाव 1,08,900 रुपये वर पोहोचला। पुण्यातील मांजरी येथे खराब रस्ते आणि खड्ड्यांविरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक अनोखा निषेध केला। त्यांनी खड्ड्यात लोडून निषेध केला। त्यांनी महानगरपालिकेवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला।